मेघू डार्लिंग सॉरी बोललो ना, आय एम सो सॉरी. असं काय करतो बाबू, ऐक ना, मी सॉरी बोललो ना, तू अशी काय करतो? सॉरी सॉरी सॉरी. अरे थांब ना. प्रसादा, महेश सर, आतला भांड्यांचा आवाज आणि कपाळावर हळूहळू येणारा घाम यावरून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे. मी नवरा आहे आणि साधासुधा नवरा नाही, असा नवरा आहे ज्याने खूप मोठी माती खाल्ली आहे. प्रसादा, जी तू माती कधीच खात नाहीस ना, ती मी खाल्ली आहे. आज बायकोचा बर्थडे विसरलोय. काय करू मला कळत नाही, कालपासून तिला मस्करला. अगं काय कुत्रा इथे ठेवलंच ते, हे मी कसं खायचं? हे म्हणजे कुत्र्याला पण हल्ली मी भरवतो का? हे कसं दिलंय? मेघना, मेघू डार्लिंग, मला माहिती आहे बघ, तुझा राग अजूनही गेला नाहीये, मला माहिती आहे, पण तुझं प्रेम कमी झालं नाहीये. मला आवडतात थालीपीठ म्हणून बनवलेस ना तू. परवाची आहेत, कुत्र्यालाच घालणार होते, तो दिसला नाही म्हणून तुम्हाला दिली आहेत. काय चित्त खा, नाही तर नका खाऊ, राहा उपाशी. मी चालले. ऐक माझं हे, तू कोणतरी आलं, हे ठेव, हे बॅट ठेव इथे. हे बघ, ऐक मी काय सांगतोय ते. परक्या माणसासमोर नवरा बायकोने वाद घालायचे नाही. माझं नाहीये, असं दुकाने एक पुस्तक लिहिलंय, सिक्रेट्स ऑफ हॅपी मॅरिड लाईफ, त्यातलं वाक्य. प्लीज दरवाजा उघडा. स्माइल कर ना थोडस. अरे ओंकार, ये मित्रा, कसा आहेस? ऐक, हा माझा मित्र ओंकार माझ्या कंपनीत आता 4 महिन्यापूर्वी जॉईन झालाय आणि आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहतो. आणि ओंकार, मीट माय ब्युटिफुल अँड क्यूट वाईफ मेघना. अरे नमस्कार नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्कार. पशा, ऐक ना, जरा अर्जंट काम आहे तुझ्याकडे, मदत हवी आहे मला. काय आलं? अरे जरा माझ्याबरोबर मार्केटला चल ना प्लीज. काय विकत घ्यायचंय काय? अरे हा, काय आहे, 20 फेब्रुवारीला आहे माझ्या बायकोचा वाढदिवस, तर म्हणतो असं जरा एक गिफ्ट घेऊ, छान मस्त असं रूम सजवू, बलून्स, रिबिन्स, असं केक. अरे बॉसचा फोन आला होता ओंक्या. तो काय बोलवता माहितीये? भाऊजी, तुम्हाला तुमच्या बायकोचा वाढदिवस लक्षात आहे? अरे म्हणजे काय अरे वहिनी? नवीन क्लायंट आलेत माहितीये, त्यांना आता आपल्याला मीटिंग अटेंड करायची. पशा वहिनी काहीतरी विचारतायत मला, थांब सांगू दे ना. वहिनींचा वाढदिवस. अरे म्हणजे वहिनी, मी काय विचारूच काल नका. न्यूजवर बघितलं, अरे GDP थांब rate ना, एवढा पशा, वाढला. अरे मला बोलू दे ना वहिनी, विचारतायत काहीतरी. म्हणजे वहिनी बघा काय सांगू तुम्हाला, बरोबर 30 वर्षांपूर्वी, म्हणजे 1992 साली, अर्थात शके 1913 भाद्रपद शुक्ल पक्ष, म्हणजे चंद्र मकर राशीत प्रवेश करत होता आणि आकाशात असं एक मस्त रोहिणी नक्षत्र चमकत होतं. म्हणजे 8व्या स्थानातला केतू 10व्या स्थानाकडे मार्गक्रमण करत असताना 9व्या स्थानातला शनी असा प्रबळ होत होता. त्याच रात्री चंद्र आणि ढगांमध्ये असा एक हलका लपंडाव सुरू असताना, रातकिड्यांची मंद किरकिर ऐकू येत असताना, बरोबर 8:30 वाजता आणि 37 सेकंदांनी माझ्या नयनाचं कोमल गंधार मधलं रडणं अख्ख्या जगात निनादलं. असं नाही वहिनी, असं त्या रडतायत. कोण आहेस तू? बायकोचा बर्थडे एवढा डिटेल मध्ये कोण लक्षात ठेवतं? लक्षात आहे माझ्या. नक्षत्र राहू येडायस तू? नाही कशाला आलायस इथे? नाही वहिनी, तुम्ही काय रडताय? काय झालं? रडण्यासारखंच कारण हा? आहे, काल हे माझा वाढदिवस विसरले हो. काय? पश्चात तू वहिनींचा वाढदिवस एवढं लावून नको करूस, ऐक ना. अरे लाज वाटली पाहिजे रे. पश्चात तू अजून जिवंत कसं आहेस? क्रॅच पण नाही पडला यार तुला यार. ऐक, काय करू? 100 एपिसोडच्या रिएक्शन एकत्र होतात, ऐक ना. नाही रे. अरे कोण आहे? आहेस का तू जगात? आहेस का अजून अशासारखी लोक? जा घरी जा. मी का घरी जाऊ?
मी का घरी जाऊ? माझा मित्र त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला आणि मी घरी जाऊ? ती भडकली लाज आहेस रे, पशाशी रे, पशाशी रे. मी फक्त बड्डे विसरलोय. फक्त बर्थडे विसरलास? कसं काय लोक बर्थडे विसरू शकतात? ए शाण्या, जगात खूप जण विसरतात हा बड्डे. एक आमिर दादा, तू बर्थडे विसरतोस? 1 ऑगस्ट. बघ बाबा दादा, तू बर्थडे विसरतोस? 14 सप्टेंबर. घे. तुझी ढोलकी फोडतो की नाही बघ मी. नाही. बनेला विचारू. बने, तू विसरतोस तुझ्या बायकोचा बर्थडे? नाही 15 मे. बघ मिनिट, तुझं काय लग्न तरी झालंय तुझं? तुम्हाला काय करायचंय? अरे काहीच लॉजिक नाहीये. तसं लग्नही नाही झालं तो बायकोचा बड्डे सांगतोय. न झालेल्या बायकोचा बर्थडे सुद्धा लक्षात आहे त्याच्या. एक्झॅक्टली दॅट्स माय पॉइंट. ऐक ना ओंके, एक लक्ष, हे बघ, गलती आहे तो गलती आहे पशा. गलती आहे तो गलती आहे. काय शेवटी घार फिरते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, हे आहे लक्षात घे. बाकी काही नाही. काय संबंध आहे? आईसाठी लिहिलेलं वाक्य रे. बायकोला कुठे वापरतोस तू? स्त्री ना बाबा क्षणिक बायको असते रे, ती अनंत काळची जननी असते. बाकी काही नाही. ऐक ना, हे तुला नेहमी येतं की आज पाठ करून आलायस? झालं ना. फक्त तुझ्यामुळे बोलतोय मी. कोण वाटलेलास तू पशा यार? कवी मनाचा वाटलेलास तू मला. हा, मला वाटलं माणसं कळत असतील तुला, माणसांची मनं अशी जाणून घेत असशील तू. पण ठीक आहे. कवी मन आणि हे कवी मन. हा, अरे मी त्या दिवशी याला म्हणालो माझ्या बायकोचा वाढदिवस येतोय, तर माझ्या नयनासाठी, माझ्या बायकोसाठी कविता केली यांनी. हे बघा मी त्यांच्या बायकोच्या वाटण्यासाठी हो कवी- कविता केली. हे काय? हे बघा ना. नाही, कविता बघा. नक्षत्रापरी लोभस असणे, याक्षिणी सम नित्य सुंदर डोळे. हे बघ, मी ते लिहिलं नाहीये, शब्दकोडी सोडवत होतो, त्यातली शब्द दिले. मी कविता नाही लिहिली. शपथ. मी यांच्या नयनासाठी कविता आणि मेघनासाठी काय साधं कौतुक पण नाही करत हा माणूस. हे बघ मेघना, असं नाहीये. कधी कौतुक मी कौतुक नाही करतो. मी कौतुक करतो तुझं. कधी केलं? कधी? तू वेगवेगळ्या नट्यांचे आवाज करतेस, मी 4 चौकात तुझं कौतुक करतो. डोंट टेल मी. मला तुला काहीच सांगायचं नाहीये, निघ ना. बस, बायकोचा बर्थडे विसरलेला माणूस. थांब जरा. तुम्हाला वेगवेगळ्या नट्यांचे आवाज काढता येतात, म्हणजे लाईक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. थोडस वहिनी, तुम्ही माझ्या बायकोला माधुरी दीक्षितच्या आवाजात विश कराल का हॅपी बर्थडे? हो करेन की. हैप्पी बर्थडे नैना जी. ओ, आप कितनी लकी हैं कि आपके पति को आपका बर्थडे याद है. लेकिन कुछ पति ऐसे होते हैं जो भूल जाते हैं, बहुत ही नालायक होते हैं, एकदम हलकट होते हैं. मिर्ची की धुनी देनी चाहिए. बेशरम होते. माधुरी का असं बोलेल? अगं हे कोणीतरी ऐकलं तर असं वाटेल नेने साहेब माधुरीजींचा बड्डे विसरले. टॉप नॉच वहिनी, का आउटस्टँडिंग म्हणजे यार. ओ मी डोळे बंद केले ना तर मला वाटलं माधुरी दीक्षितच मला माझ्या बायकोला विश करते. ए नाही, थांब. वहिनी वो थोडा हेमा मालिनी का भी अगर आपने- हेमा हवी का? हाँ, हाँ, करू का? करू? हाँ, हे. नहीं. हैप्पी बर्थडे नैना जी. क्या बात आहे यार वहिनी. तुम्ही खरं तर तुम्हाला रोज तुमचा वाढदिवस लक्षात ठेवेल असा नवरा पाहिजे. हा, हा. हा, कोण घेतलाय तुम्ही? हे निघ, चले निघ. ते मी जरा खून पी जाऊंगा. नाही जमत आहे तुला रे. बोलत नाहीये रे, मी आवाज नाही काढत. मी खरोखर बोलतोय, तुझं खूप झालंय. निघ तू इथून आता. बापरे, कार्टून कुठला? वहिनी, ते कार्टूनचा आवाजही जरा अत्यंत घाणेरडं कनेक्शन आहे. कार्टून कुठचा? वहिनी कार्टून घाणेरडं कनेक्शन आहे, अत्यंत घाणेरडं कनेक्शन आहे. त्यापेक्षा तरी घाणेरडा नाहीये ना मी. बायकोचा वाढदिवस विसरतोस, मी नैनाचा वाढदिवस विसरलेलो नाहीये. थांब जरा. कशाला? वहिनी वो थोडा कार्टून वाला अगर आपण नैना जी, आप कितनी लकी है कि आपका हस्बैंड आपका बर्थडे याद रखता है. कुछ हस्बैंड बिल्कुल याद नहीं रखते, बहुत कमीने होते हैं. ऐसे कानफड़क मारनी चाहिए, ऐसे थोबड़ीत मारना चाहिए, ऐसा मुस्कटात मारना चाहिए. काय तिला विश कर ना. मला का शिव्या घालतेस? तिला विश कर ना. ए बाबा, तुझ्या पाया पडतो, नको तिच्या नादी लागू. ती चेकाळते, थांबत नाही. मग ती आम्ही फॅमिली पिकनिकला जातो ना, रात्रभर आवाज काढत असते सगळ्यांना बसवत.
माणसं संपतात तिचे आवाज संपत नाही. तू निघ. वहिनी हा. तुम्ही ना खरंच डबिंग करा. मी पण करतो ना तुमच्या तुम्ही पण करताय? बरोबर. निका निका मला पण येतं. मला हा, सुनील थांबा शेट्टीचा जरा. आवाज काढता येतो. कुणाचा, वहिनी. कुणाचा? सुनील शेट्टी. हा, हा, हा. मी दाखवू. हा, please, please, हा. वहिने तुमच्या नवऱ्याला तुमचा वाढदिवस लक्षातच नव्हता वहिने. भाऊजे जमत नाहीये तुला, जरा नीट कर ना भाऊजे. ए बावळट दिसतंय दोघही. मूर्ख दिसताय मूर्ख. तुम्ही जळताय आमच्यावरती. Exactly. तुम्हाला एकतरी आवाज काढता येतो का? हा मी का कडू? वहिनी तुम्हाला राग आलाय ना याचा? हो, खूप आलाय. राग आलाय ना? खूप जास्त आलाय. कानाखाली मारा, सगळा राग काढून टाका. काय बस. म्हणजे ए, मग कधी बस. मारली हे नाही काय? मी, असं नाही नाही नाही, कसं? मारा मारा. असं कसं मारलं नाही? कसं मारलं नाही? मला लग्न. काय म्हणायचं? मारा. अहो, ऐका ना. मारा. ऐका ना. अहो, अहो. मारा. म्हणजे मला काय म्हणायचं? स्पर्श तर झालं ना, आवाज कसा आला? हे आमचं माकड इकडे आहे. थांबे. एक मिनिट, तुम्ही कोण? याची बायको. अरे नमस्कार नैना वहिनी, नमस्कार. नाही ना, कोण नाही ना, मी चेतना. चेतना? मग नाही ना कोण आहे? हे चेतना कोण आहे? अरे मी चेतना आहे ना. काय करू मी याचं? तर नाही नाहीस ना? अरे मी चेतना आहे, नाही ना कोण आहे तुलाच माहिती. अगं तूच आहेस नाही ना? नाही आहेस का? अरे अरे बापरे. नाही मी तुला एवढी वर्ष अगं ये इथे, अगं ये तिकडे जाऊ असा हाक मारतोय ना, तुझं नावच विसरलो. बर्थडे कार्ड कोणासाठी आणून ठेवलंयस रे? चेतनात अगं तुझ्यासाठीच आणून ठेवलंय की नाही. तुझा वाढदिवस आहे 20 फेब्रुवारीला. अरे झाला माझा वाढदिवस 13 जानेवारीला. मग 20 फेब्रुवारीला कोणाचा वाढदिवस आहे? अरे तुझाच आहे ना माटिया. तुझाच बर्थडे असतो ना. ए नक्षत्र, राहू केतू कुठे घुसले? हा हे बघ आउट. असं काही नाही नाही. भाऊजी, मी बघते आला घरी गेल्यावर. फातिमा माफ करतो म्हणे. मला